पुष्कर दमडे यांच्याकडून 500 रुपये, हरीशजी दापोलकर 2000 रुपये, नेहाल नरेश पाटील यांच्याकडून 2500 रुपये हे सर्व आमचे दानशूर दाते. एकता स्पोर्ट्स एकता चषक स्पर्धा आपण पाहतोय. एक एक विजय मिळवल्यानंतर ही अस्तित्वाची लढाई. आमचे स्कोरर मित्र जॉईन झालेत, आपलं वेलकम. शुभम पाटील आहेत, सुदर्शन पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये शुभम आम्हाला साथ देतोय. एकता चषक 1 लाखाची स्पर्धा, सेकंड प्राइज 50,000 रुपये. पुरस्कर्ता आपण या स्पर्धेचे आमचे संपूर्ण संतोषजी दमडे, ओमेका ग्रुप अँड बिल्डर्स, धर्मा षटमुंगाजी असतील, कांचन गरत, विशेष त्यांचं धन्यवाद. चला मॅच ऑन होईल. 4 षटकांचा सामना आहे. किंजल ट्रॉफीमध्ये भंगारपाडा संघानं दणदणीत विजय प्रस्थापित केले. फायनलकडे तो संघ वाटचाल करतो, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का धाडसी बना, निश्चयी बना, या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. खेळामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का फाजील आत्मविश्वास कधी कधी नडत असतो आणि कॉन्फिडन्स लेवल खेळामध्ये खूप महत्त्वाची असते. पारगावनं 1 विजय संपादित केले. सलामीची जोडी सरकले. निलेश भोईर आणि फलंदाज जयेश भोईर. पारगावकडून गोलंदाज येईल, षटक हातळेल भूषण पाटील. पारगावनं पराभूत केलं कालुंद्रे संघाला, त्यानंतर पराभूत केलं भातांना अगदी सकाळी कुंडेवालला. आता 1:24 झालेत. दुपारचं सत्र सुद्धा एकता चषक भंगारपाड्याची स्पर्धा आपण पाहतोय. सर्व आमचे पुरस्कर्ते ज्यांचं विशेष धन्यवाद. सामना सुरू होतोय. भूषण पाटील भातान विरुद्ध आपण पाहतोय पारगाव, ज्यांच्यामध्ये टॉस जिंकलाय भातान संघानं. बॅट फर्स्ट. बॉलिंग टीम पारगाव, बॅटिंग टीम भातान. यस, मॅच ऑन. पहिला चेंडू भूषण. ऑफ स्टंपला चेंडू, थोडीशी लाईन बाहेर होती, धाव घेण्याची तयारी. यस, अंपायर सिग्नल वाईट बॉल. वाईट +1 आपण पाहतोय. एकूण धावा दाफलकावरती टोटल 2. 2 रन्स ऑन बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर असताना दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का काही गोलंदाज धावा देणारे असतात, काही गोलंदाज धावा रोखणारे असतात, काही विकेट घेणारे असतात. आणि आज भूषण पाटील थोडीशी लाईन भरकडतो. समोर उभा आहे फलंदाज जयेश भोईर, आक्रमक, विध्वंस. मागच्या मॅच मध्ये थोडा अपयशी राहिला, मात्र आलेलं अपयश धुवून काढायचं. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे भातान गावचा जयेश भोईर. बायकर मॅन आहेत, वन ऑफ द बेस्ट. त्यानंतर निलेश आहेत. आज प्रमुख खेळाडू नसताना दोन्ही फलंदाज विध्वंसकारी, अत्यंत खतरनाक आहे आणि रन मशीन सुद्धा आहे. 2 धावा दाफलकावर. गोलंदाज भूषण पाटील पारगावकडून. समोर उभा जयेश. पुढचा चेंडू डीप मिड विकेट जयेश साठी. डीप लॉंग ऑफ सुद्धा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रॉपर टायमिंग, अगदी तंतोतंत जुळला आणि अप्रतिम फटका. यस, मिळते 4 धावा. एक वेगळा स्टान्स आहे जयेश, तेव्हा लाईन रीड करतो, त्यानंतर तो स्टान्स वापरतो आणि त्यानंतर हा फटका आपण पाहिला. कॅमेरामॅन गुड टीमवर्क त्यांनी दाखवून देत असताना चेंडू गेला 4 धावेसाठी. आणि आता जयेशकडून त्याच खेळाची गरज आहे. विजयजी पाटील यांना विनंती करेन, आमची सन्माननीय पाहुणे विजयजी पाटील, आपण स्टेजवर या आणि इथे येऊन आसन ग्रहण करा. तुमची जागा इथे. ग्रामस्थ मंडळ पारगाव, ग्रामस्थ मंडळ बंगारपाडा असतील, कुंडेवाल असतील, दापोली असतील, पंचक्रोशीतील आमचे ग्रामस्थ यांना मी एकता स्पोर्ट्सच्या वतीने विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. भूषण पाटील खुला चेंडू ट्राय करतोय, पाठलाग करत असताना किती संयम आहे बघा. शांतता प्लस संयम असं म्हटलं जातं. लक प्लस सक्सेस इज इक्वल टू सक्सेस.
नशिबाची साथ, प्रयत्नांची पराकाष्ठा, मात्र जेव्हा बॅटिंग करत असताना तुमचा शांतता, संयम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक रिवर्स अटेम्प्टचा चौकार आल्यानंतर मैदानावर मला चिकटून खेळायचं या उद्देशाने जयेश खेळतो आणि त्याला साथ देताना निलेश. विध्वंसकारी, अत्यंत खतरनाक आहे, स्मार्ट फलंदाज आहे, खेळाचं तंत्रमंत्र त्याला माहिती आहे. स्ट्रायकर एंडला खेळतो निलेश भोईर. स्लोअर वन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला तिथे डायरेक्ट हिट. जयेश निघाला अतिशय वेगानं, सुसाट तो सुटला. धावांची भूक असावी हे चित्र मैदानावर आतापर्यंत. भूषण पाटील 3 चेंडू, कमलाकर मामा एक काळ गाजवला आणि आजही त्या नावाची दहशत आहे. भूषण पाटील 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा फलकावरती टोटल 8 धावा आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज भूषण. कामासाठी खेळत असताना तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागतं, खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि आज जयेश आणि निलेश बॅटिंग लाईनअप मध्ये. लाईन थोडीशी भरकटली, ही लाईन रीड केली, जयेशने जाऊन दिला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सामना उत्कंठावर्धक असेल, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. अंपायर सिग्नल पाहिला, जिथे बढती मिळाली धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 9 रन्स. 3 चेंडू. चला थोडा स्पीडअप हवाय. सूचना येताना मॅनेजमेंट कडून टीम मीटिंग नको, थोडा स्पीडअप पाहिजे. स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीरावर चेंडू आदळला, पंचांनी सांगितलं चेंडू स्विंग झाला, अपील होती. टप्पा पडल्यानंतर व्हॅरिएशन आहे, स्विंग चेंडू करतो, बोटांची जादू दाखवते. हा डॉट बॉल. बच्ची कंपनी आपण बाजूला वा. लाईव्ह कक्ष बच्ची कंपनी समोर आमचं लाईव्ह कक्ष स्कोरर आहेत. एकूण धावफलक फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा सामना आहे. भूषण पाटील समोर उभा आहे. जयेश भोईर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. स्मार्ट लाईक दॅट. खेळाचे तंत्रमंत्र दाखवतोय. बेस्ट बॅटर या आणि दाखवत देत असताना नाराज करत नाही. गुड स्ट्रोक. ही चोखी मुठवली दाखवून देत असताना जयेश या फटक्यानं काय ड्राईव्ह केलंय बघा, कमालीचं टायमिंग. गोलंदाजावर हल्ला चढवत असताना इथे धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 5 चेंडूचा खेळ संपला. धावा 13. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. गोलंदाज भूषण पाटील ऑलराऊंडर आहे, पारगावचा महत्वाचा खेळाडू आहे, पारगावचा बेस्ट प्रॉडक्ट आहे. क्वालिटेटिव्ह क्रिकेट त्याच्याकडे, गुणवत्ता त्याच्याकडे, आणि तोच भूषण पाटील षटक हाताळतोय. समोर उभा आहे जयेश भोईर. साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे सुद्धा आहे. चाणाक्ष चतुर फलंदाज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेस. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. इंटेलिजंट. फटका आवडला असेल तर टाळा झाला पाहिजेत. आता प्रभावित केलंय आणि एका बाजूने खंबीर लढतोय. काय कमालीची फटकेबाजी. कदाचित हा फटका रील्स बनावे असा फटका होता. सामना केला. त्याला माहिती आहे त्या अतिशय मोक्याच्या वेळी जयेश आक्रमक झाले. मागच्या मॅच मध्ये त्यांनी निराश केलं. मागे काय घडलं ते तुम्हाला विसरावं लागतं. ओव्हर नंबर 2. चला फास्ट, थोडा स्पीड पाहिजे. साऱ्यांच्या नजरात या सामन्याकडे. दोन्ही संघाने एक एक विजय प्रस्थापित केले पॉपिंग क्रीज मध्ये. अजूनही जयेश कडून अपेक्षा संघाला धावा धावफलकावरती 19. 4 षटकांचा सामना आहे. नवीन गोलंदाज येईल. ओव्हर नंबर 2 प्रवीण मोकल. क्लास प्लेयर. दिस इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मागचा सामना त्याने अतिशय चांगला रंगवला. स्पोर्टिंग क्रिकेट त्याच्याकडे.
आणि स्पोर्टिंग विकेट सुद्धा. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. ही अशी खेळपट्टी आहे. पहिला चेंडू लॉफ करतोय डीप कडे, लेग ग्लान्स, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी. चेंडू अडवलाय मात्र झोकून देत असताना फाईट बॅक सुरू आहे. प्रवीणचा चेंडू थोडा दाबून ठेवला, चेंडू थोडा स्विंग सुद्धा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर अँगल होत असताना एकूण धावफलक पोहोचले सेकंड ओव्हर 20 वर 4 षटकांचा सामना आहे. 1:33 वेळोवेळी मॅनेजमेंट आम्हाला माहिती देत असताना डिसेंबरचा महिना सुद्धा 20-25 म्हटलं तर टोटल 9 आणि 9 म्हटलं तर हे वर्ष हनुमानाचं देवीचं शिस्तीचं हे वर्ष सुद्धा आपण जरूर पाहिलं. योगदान देत असताना प्रवीण मोकल ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, जरूर सिंगल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकता ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतोय. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग नक्कीच आपण पाहिलं. 21 धावा धावफलकावर सामना महत्वाचे आपण जरूर पाहतोय. लक्षवेधी मॅच कडे 21 धावा. ओ लॉफ करतोय, ताकदीचा प्रचंड वापर डीप कडे, फिल्डर होते रेडी आणि हा दणदणीत फटका येईल. अंपायर सिग्नल U6. मॅचकडे आतापर्यंत एकूण धावा धावफलकावर 27. धावफलक पुढे सरकले. बॅटिंग करत असताना कधीच हार मानू नका, दाखवून देत असताना निलेश बॅटिंग आम्हाला करायचं. टॉस जिंकलाय, धाडसी निर्णय निश्चय बनलाय, धाडसी बना, निश्चय बनला आणि ते धोका होईल का? व्हेरी क्लोज. येस अंपायर सिग्नल. कन्फ्युजन आहे का अंपायर्स? यस आउट, रन आउट. लक्षवेधी मॅच कडे फलंदाज विकेट घेणं, विकेट फेकणं, ही विकेट फेकली गेली आणि इथे मात्र थोडी डोकेदुखी वाढेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओमेगा ग्रुप ऑफ कंपनी या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक जे प्राईम बिल्डर्स, खोत ब्रदर्स, AK हेरिटेज, मॅट्रिक्स ग्रुप, संपूर्ण बंगरपाड्याचे आमचे ग्रामस्थ, दानशूर दाते. जयेश नाराज आहे, वन ऑफ द ग्रेट लेफ्ट हँडर. थोडासा नाराज आहे, गरज नव्हती, मनामध्ये तो विचार असेल. मैदानावर थांबून खेळायचं होतं, चिकटून बसला होता कारण टॉस जिंकलाय. कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅट फर्स्ट घेतात आणि त्यातील श्रीदत्त भातार यांना आपण पाहतोय. पहिला धक्का मिळाला. क्रमांक 3 वर आलाय प्रवीण भोईर. मगाशी याची चर्चा आम्ही सातत्याने करत होतो. बाहुबली आहे, बॅटिंग लाईनअप मध्ये ताकद आहे. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव अनुपस्थितीमध्ये होता, मात्र आता तो उपस्थित झाला. प्रवीण भोईर सच अ डेंजर क्रिकेटर आहे, बायकर मॅन आहे, शांत सुद्धा तेवढा आहे. मैदान गाजवण्याची क्षमता त्याच्याकडे आणि हे माहिती आहे पारगाव्यान टीमला, माहिती आहे त्यांच्या गोलंदाजांना. प्रवीण विध्वंस कार्य, निलेश तेवढाच हालचाली करणारा एक आक्रमक क्रियाशील खेळाडू आहे आणि त्यासाठी उपाययोजना आखताना लक्षवेधी मॅच कडे अतिशय सुंदर ही लढाई असेल. 27 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर 27. प्रवीण भोईर आला स्ट्रायकर एंडला. धावा बऱ्यापैकी बनल्या. प्रवीणचं सुद्धा माइंडसेट असेल. खोदून काढत असताना ऑन साइडला ड्राइव्ह करते. ओव्हर नंबर 2. प्रवीण मोकलचे षटक. दुसऱ्या धावेसाठी निघाले, धोका होईल. जयेशनं चूक केली होती, प्रेशर शिफ्ट थोडं झालं, मात्र आता प्रवीण आलाय, धाडस सुटवलंय. थोडीशी जोखीम असेल. लक्षवेधी मॅच कडे. सेकंड ओव्हर. यस, या ओव्हर नंतर पाणी रेडी राहा. 12th मॅन रेडी राहा. पॅव्हलियन मधील प्लेयर रेडी राहा. वेळ आपण वाचूया. लास्ट बॉल धावा 29.
समोर उभा आहे प्रवीण भोईर. धावा फलकावर 29. दोन्ही संघ पलाढ्य, दोन्ही संघ ताकदवान आहे. 2 दिवसाची स्पर्धा आहे. 1 लाखाचं प्राइज आहे. साहजिकच सर्वांच्या नजरा असतील त्याप्रमाणे खेळ सुद्धा सूर्य. प्रवीण साठी हा चेंडू गॅप शॉट, स्किलिंग शॉट, आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यावं लागेल आणि फटकेबाजी सूर्य चौकार. ओके, थोडा चेंजेस आहे. पाली संघाच्या जागी करंजा संघ येणार आहे. काही चेंजेस आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळणारे वलवली हा संघ खेळणारे. चला, टॉस सुद्धा होणार आहे. या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. 2 षटकांचा खेळ संपला. धावा दाफलकावर 33. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातांना टॉस जिंकलाय. आपण पाहतोय स्पर्धा एकता चषक. लक्ष विद्या मॅच कडे. प्रवीण या मैदानावर निलेश आघाडीची विस्फोटक फलंदाजे. सुंदर आयोजन पाहतो. टाइम मॅनेजमेंट संपूर्ण एकता स्पोर्ट्स. बारीक बारीक गोष्टींवर लक्ष. वेल प्रॉपर मॅनेजमेंट आपण पाहतो निलेश. चला, स्पीडअप हवाय. वीके पॅनल्स थोडं तत्पर राहा. आपल्याला आज वेळ सुद्धा वाचवायचे कारण बक्षीस समारंभ आहे. षटक क्रमांक 3 आतिश म्हात्रे. मागच्या सामन्यातील सामनावीर होता. गुणवान गुणवंत पारगावसाठी चांगला क्रिकेट दाखवलाय. पहिला चेंडू लॉफ करतोय. फटका उडवलाय. शक्तीचा अभाव. फिल्डर रेडी. झेल सोडणार नाही. आणि आणखीन एक महत्वाचा मागच्या सामन्यातील हिरो. आता मात्र घाई केली. आता बाद झालाय. भव्य दिव्य स्पर्धा पाहते. सुंदर स्टेज संगीत कक्ष. आमचा प्रियांश साऊंड डीजे निखिल. आमचा लाईव्ह कक्ष फॉर्च्यून इव्हेंटची टीम. आज कॅमेरामन मध्ये आम्ही पाहतोय मेन कॅमेरामन फॉर्च्यून इव्हेंट कडून शुभ अमित आणि आमचे दुसरे कॅमेरामन साजू. त्यांचे मॅनेजर आहेत अंकित, जे फ्लोर आज कंट्रोल करतात सर्व स्टेज. बच्चे कंपनी थोडा स्टेजवर येऊन बसला तरी चालेल कारण लाईव्ह कक्ष आणि स्कोरर असतं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मॅचवर असतं आणि त्यांची गडबड झाली तर मग आमची गडबड होते. मग समोर आम्हाला थोडा सायलेन्स झोन ठेवावा लागतो. आतिश म्हात्रे. एकूण धावा दाफलकावर टोटल 33. थर्ड ओव्हर. श्रीदत्त बातन टॉस जिंकलाय. कमी संघनायक असतात जे हा धाडसी निर्णय घेतात. त्यातील एक कमबॅक होत असताना 19 धावा भूषणनं आतिशनं कमबॅक केलं. 14 धावा आल्या प्रवीणच्या षटकामध्ये. धावसंख्या वेगानं सुसाट वेगानं पुढे सूर्य. चला, थोडं स्पीडअप करा. लक्ष असू द्या. वारंवार विनंती का करतो कारण जेव्हा स्पर्धा फायनल सायंकाळच्या टप्प्यामध्ये येते तेव्हा ही 5 मिनिटं 2 मिनिटं खूप महत्त्वाची असतात. अंकित, आम्ही किंजल ट्रॉफीमध्ये पाहिलं. एक दिवस असा होता का अंधारामध्ये चेंडू गोलंदाज फेकत होते
मग तेव्हा या 5-10 मिनिटाचं खूप महत्त्व असतं. वेळ कुणासाठी थांबत नाही. टाइम अँड टाईट वेट फॉर नन असं म्हटलं जातं. लक्ष वेधूया गतिमान युग आहे, स्पर्धेचं युग आहे, संगणक युग आहे. कुणासाठी कुणाकडे वेळ सुद्धा नाही. मात्र अशा स्पर्धेच्या इव्हेंटच्या माध्यमातून आपण आपल्या प्रियजनांना भेटत असतो. हा चेंडू खोलात राहिला. गोलंदाज अतिश कमबॅक करून देत असताना मला सामन्याच्या इनिंगला रिकव्हर करायचे. गुण कौशल्य त्याच्याकडे, टॅलेंटिंग गोलंदाज, स्मार्ट आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय भातान, श्रीदत्त भातान टार्गेट सेट करण्याच्या दिशेने वाटचाल करतो. थर्ड ओव्हर रोहित पाटील, प्रवीण भोईर. स्ट्रायकर एंडला रोहित, जयेश, निलेश, नंतर रोहित, प्रवीण. प्रवीणकडे सुद्धा ती जबाबदारी आहे. मात्र अतिशय या धारदार तिखट गोलंदाजीनं दबाव तंत्र निर्माण केलं आणि थांबवलाय. धाव फलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावा थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा आहेत. गोलंदाजी चांगली होते, मिडल ऑफ द स्टंप होते, लाईन चांगली आहे, व्हरायटी, व्हेरिएशन आहे, रिदम आहे. प्रवीण त्याला कान मंत्र देते. उर्वरित 2-3 चेंडू कसे फेकशील. पुढचा चेंडू समोर. प्रवीण आतापर्यंत स्ट्रगल करतोय. 2 चेंडू मध्ये 6, मात्र 1 फटका आहे. विस्फोटक रूप त्याच्याकडे, काही करू शकतो. ओव्हर नंबर 3 अतिश मात्रे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पंचांचा इशारा येतो, डिमांड होते. सर्व आमचे पुरस्कर्ते, सर्व आमचे दानशूर दाते. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा एकूण 34. समोर प्रवीण भोईर बॅटिंग करत असताना अतिश मात्रेचा पुढचा चेंडू. गती कमी केली, ट्राय करतोय दूरवर. फिल्डर रेडी, पॉइंट कडून तो प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक तेवढा चपळ आहे, चतुर आहे. धावफलक 1 मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम श्रीदत्त भातान संघ फलंदाजी करतोय. अगदी सेकंड हाफ मध्ये आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर. तिसरं षटक श्रीदत्त भातान. 2 चेंडू बाकी आहेत. मेसेज दिलाय रोहितला प्रवीणनं कशा पद्धतीनं कुरगोडी करायची, काय तंत्र असेल. मात्र अतिशय धारदार गोलंदाजी समोर हतबल झालेली बॅटिंग लाईनअप. एकही मोठा फटका या ओव्हर मध्ये नाही. मात्र आला सुसाट. जसा चेंडू बॅट वर आला त्याला धोपटला षटकार. काय फटका खेळला बघा, खूप चांगला फटका होता. पंचांचा इशारा येतो. चेंडूची डिमांड होते, द्यायचे टायमिंग प्रॉपर होतं. प्रवीण भोईरे, रोहित पाटील आक्रमक झालाय. काय फटका खेळला बघा, कौशल्य होतं, बॉडी बॅलन्स, संतुलन, टायमिंग. काय स्ट्रोक आहे बघा, तगडा आहे. महेंद्रसिंग धोनी नावाचा सिनेमा पाहिला, त्यामध्ये एक डायलॉग होता का, बहुत तगडा मारता. आणि हा फटका तेवढ्याच ताकदीचा होता. काय स्ट्रोक. एकता चषक 20-25 ची स्पर्धा अशा पद्धतीने प्रवास सुरू राहिला तर 57 होऊ शकतो. धावा 41. लास्ट बॉल अतिश मात्र्या. पारगावकडून किती धावा सेट होतील. कुणालचा संघ बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग. या संघाकडे सुद्धा लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा 41. श्रीदत्त भातान टॉस जिंकला. बॅटिंग करत असताना जोडी मैदानावर खेळते प्रवीण भोईर, रोहितनं 3 चेंडूचा सामना, 1 षटकार. त्याला साथ देताना प्रवीण आहेत. विस्फोटक दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता स्ट्रायकर एंडला सामना करेल रोहित पाटील. अतिश मात्र स्लोअर वन लॉफ करतोय. ओहो, आणखीन एक धमाका. फाईन लेग कडे लांब लचक षटकार. होणार आहे.
सुनीलजी भोईर कुंडेवाल यांचं इथं आगमन झाले, त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. तर त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर या, आसन ग्रहण करा. आसन असतं मी सुनीलजी भोईर साहेब कुंडेवाल यांना विनंती करेन. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. करंजा संघ फायनल कॉल आहे, यानंतर कॉल होणार नाही. वलवली संघ असेल त्यांना विनंती असेल का टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील 2 सामने बाकी आहेत अजून आणि हा विनरचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर 47. बॅटिंग करताना श्रीदत्त भातन. किती धावांचं टार्गेट सेट होईल. पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट पाहिलं जेव्हा धावा होत्या 70, तो सामना शेवटपर्यंत रंगला. त्यानंतर 52. हा सामना 4 षटकांचा आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. शेवटचं षटक प्रवीण, जबाबदारी त्याच्याकडे, मास्टर माइंड आहे. योजना नेहमी आखत असतो, त्यांची इम्प्लिमेंट नेहमी करत असतो. बायकर मॅन सुद्धा काही दिवसानंतर 40 गाव प्रीमियर लीग सुद्धा स्पर्धा पाहिली. सकाळी संतोषजी दमडे साहेब बोलत होते का जेव्हापासून सीझन सुरू झालं तेव्हा फक्त लीगच ऐकायला मिळतं आणि आता ग्रामीण स्पर्धांना सुद्धा आपल्याला नाईट फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे. पनवेल प्रीमियर लीग, अशा अनेक गावच्या लीग असतात. रायगड प्रीमियर लीग असेल, 40 गाव प्रीमियर लीग असेल, अशा स्पर्धा ज्या उल्लेखनीय आपण नेहमी पाहत असतो. सुदर्शन सांगत असताना त्यांच्या विभागामध्ये कर्नाळा विभाग प्रीमियर लीग सुद्धा काही योजना सुरू आहेत. लक्ष विद्या ओ 4थं षटक लॉफ करतोय, डीप खड्या, गुड कॅच, धक्का. तर नक्कीच सुदर्शन माहिती देत असताना 21 ते 25 जानेवारी साबीरबाई दळवी पुरस्कृत कर्नाळा विभाग प्रीमियर लीग या स्पर्धा आहे का, नाईट स्पर्धा आहे त्यांची. 2 लाखाची नाईट स्पर्धा आहे साबीरबाई दळवी यांच्या वतीनं. तर पतंजली षटकार या वाक्याचे जनक फेम गोरक्ष पवार सर या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांनी संतोषजी दमडे साहेब यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी काही वेळातच त्यांचं आगमन होणार आहे. ते फोटोग्राफी असो, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आपल्या कार्यानं मोठं केले ते सन्माननीय आनंद तारेकर यांचं काही वेळातच इथे आगमन होणार आहे. आनंद फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण त्यांची वेगळी ओळख पाहिली. मात्र बैलगाडा शर्यतामध्ये वादळ बैलाचे मालक सुद्धा आहेत आणि त्यांचं काही वेळातच इथे आगमन होईल. लक्ष विद्या मॅचकडे 4थं षटक. एकूण धावा फलकावरती टोटल 47. 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान. हा चेंडू लो फुल टॉस, बॅटच्या मधोमध हा धमाका. दिस इज अ बिग शॉट. बघा ही विशू कोळी यांची कोणती अदा होती षटकाराची, हे फक्त सुदर्शनच ओळखू शकतात. ही वेगळी ऍक्शन होती. नक्कीच थोडा फनी षटकार. दाफलक पुढे सरकेल. एकूण धावा 53. 50 रन्स कंप्लीट. टीम श्रीदत्त भातान. 4 षटकांचा सामना आहे. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा खोदून काढलाय, मात्र कनेक्शन प्रॉपर आहे, सेफ असेल. 2 धावेसाठी निघाले सांगून देत असताना 2 धावा चालतील. धावफलक पुढे सरकेल. थोडा दबाव वाढलाय. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरील भावना सांगतात का इथे थोडा मला मार बसलाय. बेदकता ओळखतोय फलंदाज. प्रफुल्लचं षटकाराला 3 चेंडूचा खेळ बाकी. 55 धावा पूर्वार्ध. बॅटिंग करत असताना टीम भातान शरीरभेदी गोलंदाजी ग्लान्स करतो डीप कडे. फिल्डर वेगाने येईल. निघाले 2 धावेसाठी. 2 धावा होणार का? यस, नक्कीच इथे धावांची भूक. धोका होईल. तू येऊ का मी येऊ. आता इथे अंगलट येणार. विकेट रनआउट. नक्कीच इथं बाद झाले. चला न्यू बॅट्समन रेडी राहा. 2 चेंडूचा खेळ बाकी. 57 धाव घेण्याची तयारी. गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल मोकल.
आतापर्यंत 4 चेंडू 11 धावा दिल्यात. एक षटकाराचा समावेश बॅटिंग करत असताना मैदानावर उभा आहे संदेश. यंग स्टार सुद्धा आहे. खेळपट्टी कशा स्वरूपाची याचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागतो. स्पोर्टिंग विकेट या संपाय सिग्नल. 1:52 झालेत. विशू कोळी यांचा इशारा होता. टॉस होणार आहे. चला दोन्ही संघनायक इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा. टॉस आपण करणार आहोत. एकूण धावा 57. आणखीन एक विकेट. संदेश अलंकार बॅटिंग करेल. शेवटचा चेंडू फील्ड सेट करा. टीम पारगाव रिक्वेस्ट. 59 अशा पद्धतीने खेळला तर होऊ शकता. 57 झाले. सरासरी चांगली आहे. 4 षटकांचा सामना. करंट रन रेट सुद्धा चांगला आहे. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव. डे नाईट अनेक विभागामध्ये आज संघ खेळतो. दोन्ही संघ अनेक विभागामध्ये खेळतात. मग पनवेल उरण असेल, रायगड ठाणे असेल, तिकडे रायगडमध्ये विचार कर्जत असेल, खोपोली खालापूर असेल, अनेक प्रवास हे खेळाडू नेहमी करत असतात. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतात. आज आपण पाहतोय एकता चषक आणखीन एक त्या स्पर्धेमध्ये या संघ खेळत असताना आपण पाहतोय. लास्ट बॉल 57. यस कॅमेरामॅन तापलेत. ऑफ स्टंपचा चेंडू लॉफ करतोय डीप कडे आणि त्या गुड कॅच. असू दे अंकित, काही दुसरी पण जबाबदारी असते तिथे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. एंड ऑफ द इनिंग आणि टॉस करणार शेवटचा कॉल. एकूण धावा दाफलकावर टोटल आपण पाहतोय धावसंख्या. टोटल स्कोर कार्ड 57 झालेत. 58चं टार्गेट 58. चला टॉस कॅप्टन आलेत का? टॉस आपण करूया. तर दिनेश पाटील सर जॉईन झालेत. वीके पॅनल्स आमचे ऑफिशियल्स अँड फॉर्च्यून इव्हेंट्स. टॉस आपण करतोय. पहिल्या फेरीतील 2 सामने अजूनही बाकी आहेत. मी पुढच्या दोन्ही संघाला सूचना करेन वेळेला महत्त्व द्यायचं, कारण हा सामना सोडून दिनेश सर 5 मॅचेस कव्हर आहेत आणि आपल्याकडे फक्त 4 तास बाकी आहेत. करंजा आणि वलवली या दोन्ही संघांना विनंती करतो किमान 6 वाजता पण अंधार होतो, म्हणजे खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. तब्बल 3-3.5 तास सुद्धा आपल्याकडे वेळ. त्यातील एक इनिंग बाकी. खूप वेळ कमी. चला स्पीडअप करा. टॉस पेंडिंग आहे. आपण जाणार आहोत उत्तरार्धाकडे. ऐकूया दिनेश पाटील सर. धन्यवाद. चला मॅच ऑन करा. आनंद फोटोग्राफी बैलगाडा क्षेत्र तील एक मोठं नाव. आनंदजी तारेकर यांचे इथे आगमन झाले. रायगड समालोचक असोसिएशनसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. चला टॉस आज अमन ब्रिगेड नावाने खेळणार आहे टीम मोलवली. टॉस पेंडिंग आहे. विनंती सूचना करेन टॉस आपण करून घ्या. गौरी स्पोर्ट अमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स. करंजा संघ उपस्थित असाल तर या आपण. मित्रांनो इथे एक सन्मान घेणार आहोत. मी विनंती करेन एकता चषक चे आमचे आधारस्तंभ सन्माननीय संतोषजी दमडे साहेब यांना ना, आपली संस्कृती आपली परंपरा ज्यांचे इथे आगमन झालं ते आनंद फोटोग्राफीचे ओनर्स, बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव आनंदजी तारेकर यांचा आपण सन्मान घेतो. मित्रांनो असं म्हटलं जातं का बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रातील एक आवडणारं क्षेत्र आणि आजपर्यंत बैलगाडा क्षेत्रात
रायगड मधील एकमेव बैल की जो 8 वेळा हिंद केसरी मैदानाचा मानकरी ठरला, तब्बल 8 मोटारसायकल, अनेक महाराष्ट्र केसरी मिळणारा अष्टम हिंद केसरी वादळ आणि त्या वादळ बैलाचे मालक आनंदजी तारेकर, आनंद फोटोग्राफी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या महाराष्ट्राला राजकारणाचं वेळ आहे, क्रिकेटचं वेळ आहे आणि याच महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्राचं वेळ सुद्धा, आणि त्यातील हे व्यक्तिमत्व वादळ बैलाचे मालक आपण पाहतो आनंदजी तारेकर यांचा आपण सन्मान घेतो. पुढचा सन्मान घेतो सुनीलजी भोईर साहेब यांचा इथे विशेष आपण सन्मान करणार आहोत. चला मॅच ऑन होईल. दिनेश पाटील सर जॉईन झालेत. टॉस मात्र पेंडिंग आहे, टॉस पेंडिंग आहेत. यस, धन्यवाद. पुन्हा एकदा तमाम रसिकांचं आपण मनस्वी स्वागत करूया आणि ज्यांचं मंचाकडे आगमन झालं आनंदजी तारेकर. मित्रांनो, पारगावच्या या इतिहासामधला आणखीन एक सुवर्ण नाव म्हणजे आनंदजी तारेकर. त्या बैलानं या माणसाला मोठं बनवलं. पहिल्यांदा स्वतःच्या कर्तृत्वानं महान असलेला आनंदजी तारेकर स्माईल प्लीज म्हणत प्रत्येकाला हसवत राहिला, पण त्यानंतर मात्र आपल्यात असलेल्या उपजत गुणांना वाव देत त्यानं मात्र वादळ या बैलानं या माणसाचं नावाचा कायापालट केला. या माणसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेला. अष्टम हिंद केसरी, महान भारत केसरी, 8 वेळा बाईकवीर, असंख्य असंख्य पदं आणि नेहमी गुलालात राहणारा बैल म्हणून वादळ हे नाव कायम राहिलं. हे वादळ मैदानामध्ये घोंगावत राहिलं आणि आपल्या मालकाचं नावही मनामनानं प्रत्येकाच्या मनामनात द्यावं राहिला, देत राहिला. खऱ्या अर्थानं विचार केला तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे व्यक्तिमत्व आहे आणि तेवढंच सगळं यश संपादन करून सुद्धा आजही निष्ठेनं राहणारा माणूस आनंदजी तारेकर यांना आपण करूया स्वागत. टॉस करण्यासाठी विनंती करतो करंजा संघाला. वलवले आणि करंजा दोन्ही संघनायकाला विनंती आहे की टॉस होणं गरजेचं आहे. बॉल हवेत राहिलाय, बराच वेळ हवेत राहिला आणि सागर चूक करणार नाहीये. सागरची ओळखच ती राहिली आहे आणि तो सागर मात्र टिपतोय झेल आणि केटी पुन्हा एकदा फेल. केटी आत्मपरीक्षण करावं लागेल. नेमकं चुकतंय काय? द्विधा मनस्थितीमध्ये खेळतो का? एकदा का तुमचा फॉर्म हरपला ना की तो परत मिळवण्यासाठी खूप 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 काबाड कष्ट करावे लागतात. विराट कोहलीनं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्या वेळेला फॉर्म हरवतो ना, तुम्ही आजवर काय कमावलंय ही सगळी लोक विसरतात आणि मग तुम्हाला नावं ठेवायला सुरू करतात. तुम्हाला जर वाटत असेल की नाव कोणी ठेवू नये, तुमचं नाव मोठं व्हावं, तर काबाड कष्ट करणं गरजेचं आहे. फलंदाज केटी मात्र बाद झाला आणि त्याचबरोबर त्यांचं आगमन आनंदजी तारेकर. मी म्हटलं होतं की स्माईल प्लीज म्हणत सगळ्यांना हसवणारा आणि अतिशय हसरा असा हा चेहरा आनंदजी तारेकर साहेब वादळ बैलाचे मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी मात्र तब्बल 2000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचं आपण करूया स्वागत. आतिश जयेश भोईरची गोलंदाजी आपण पाहतोय. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. भूषण 19 महाग ठरला. प्रवीण मोकल 14, आतिशने 14 मोजल्या. प्रत्येकानं 2 अंकामध्ये धावा दिल्या आणि 58 धावाचं आव्हान उभं राहिलं. कमालीची गोलंदाजी. हे षटक संपल्यानंतर मात्र टॉस केला जाईल. हे षटक मेडन टाकलं जाईल का? पहिलं मेडन षटक येईल का? 58 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. सागर मिस करतोय हा झेल. सागर कडून ह्या अपेक्षा नसणारच आहेत, कारण इथे विचार केला. थांबा इट्स अ मायटी. इथूनच आवाज दिला.
आवाज डेंजर, सैनिकाला सगळीच घाबरतात. येईल निर्णय येईल, वेट अँड वॉच. आणि तो मात्र आला षटकार. सागरकडून ही चूक झाली, परंतु अतिशला इथून मात्र धावा जमाव्या लागतील. 4 षटकामध्ये 52 धावा ज्या संघानं जमवलं तर त्या संघाला 5 षटकामध्ये जमवलं त्या संघाला आता 4 षटकामध्ये 58चा पाठलाग करायचे. ताकदवान गोलंदाजीच्या समोर श्रेष्ठ भातान प्रवीण भोईर या सामन्यामध्ये पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये त्याला आम्ही मिस केलं. आयुष्याची नवीन इनिंग प्रवीण ही आता सुरू करतोय, त्याचंही करूया विशेष कौतुक. आयुष्यभर क्रिकेट खेळत गावासाठी मोठं नाव, मी तर म्हणेन की भातान संघाचं नाव प्रवीण भोईर याच्या नावाने ओळखलं जातं. ही चांगली जोडगोडी आहे, कारण ज्या प्रकारचा जयेश भोईर असेल, प्रवीण भोईर, निलेश, सतीश, सागर, ही सगळी मंडळी आहे ना, ते सगळे खेळाडू खेळत आहेत. यांच्या पावलावर पाऊल टाकत नंतर मात्र ही सगळी मंडळी त्यांचं आपण करूया स्वागत. आणि इथे टॉस केला जाईल. आनंदजी तारेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं. एका बाजूला मात्र अमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स VRCC वलवली वर्सेस करंजा. वादळ बैलाचे मालक आनंदजी तारेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. येस, टॉस कोण जिंकला? करंजा. फक्त निर्णय कळवायचा आपण. द्रोणागिरी करंजा. कॅप्टन निर्णय कळवा. गोलंदाजी. थँक्यू. टॉस झाला तो म्हणजे अमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स वलवली वर्सेस द्रोणागिरी करंजा दोन संघादरम्यान. टॉस जिंकला द्रोणागिरी करंजा संघानं. सिलेक्ट केलंय गोलंदाजी. बॉल हवेत राहिला, इथे अंतर गाठलंय परंतु अचानक थांबला. या सामन्यामध्ये धावाही थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 षटकार सोडला तर 5 बॉल डॉट ही खेळत. एक फलंदाज केटी ही परतलाय. केटी कडून भल्या मोठ्या अपेक्षा जरूर नेहमी या संघाला असतात. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स उत्तम कामगिरी करण्यामध्ये पटाईत राहिलाय. खऱ्या अर्थानं कन्हैया शेठ पाटील साहेब या संघाला नेहमी बॅकबोन बनले. त्यांच्या माध्यमातून ही 2, 3, 4 जानेवारी या मंचावरती सामने आयोजित करण्यात आलेत. हा सामना मात्र आतापर्यंत शांत राहिलाय. प्रवीण भोईर या संघामध्ये परत येणं या संघाची खरी ताकद राहिली आहे. मागचा सामना कमालीचा क्लोज काउंटर झालाय आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा एक क्लोज काउंटर सामना मिळेल का की एकतर्फी होईल. धावांचा पाठलाग इथे करण्यासाठी मात्र प्रफुल्ल मोकलला आपल्या बाहू सरसावाव्या लागतील. अतिश मात्रे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल हवेत पुन्हा एकदा निलेश झेलच्या खाली येईल. हा झेल आणखीन एक सुटेल. डायरेक्ट फेकी जरूर होतीये पण इथे मात्र हा आणखीन एक झेल सुटतायत. चांगले प्रयत्न राहिलेत जरूर परंतु गोलंदाजी पहा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रवीण भोईरच्या अनुपस्थितीमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. आणि निलेश भोईरने सांगितलं एक सगळ्यात मोठी आणि टॅग लाईन की समाधान वास्कर शेवटपर्यंत क्रीजवर राहून सुद्धा तो आम्ही सामना जिंकला ना, ही सगळ्यात मोठी जमेची बाब होती. फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. गरा 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 फिरवलं जात आहे. चेंडू फळीमधला कॉन्टॅक्ट नाही आहे. कॉन्टॅक्ट नसल्या उत्पत्ती नाही. तरीही कशी ना अशी नाही तशी कशी तरी 1 रन आली पण 1 रननं फार मोठा फरक पडणार नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 5 डॉट बॉल्स, 1 विकेट आणि 1 षटकार जयेश भोईरनं टाकली. काय उत्तम गोलंदाजी. आणि इथे मात्र पाहिलं तर 4 बॉलवर 4 धावा. प्रवीण भोईर 58चा पाठलाग करायचा आहे आणि या धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत प्रफुल्लला सुद्धा शांत बसवलाय गोलंदाजांनी. आता मात्र संघ स्ट्रॉंग बनताना पाहतो. सतीश या संघामध्ये राहील. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सतीशचा धमाका पाहिला होता. फुल टॉसवर चपराक. अशा बॉलला माफी देत नसतं प्रफुल्ल. साधा सोपा फुल टॉस पडला. स्क्वेअर लेगच्या मधून मात्र उपट घालावी नाही एखाद्या माणसाच्या अंगावर. तशाच प्रकारची ही उपट
घालण्यामध्ये पठाईत असलेला हा मात्र प्रफुल्ल ठोकला षटकार. लागलेत 58चा पाठलाग करायचा आहे. बेचाळीस धावांचा अजूनही अंतर दूर आहे. 42 धावा उरतील अजूनही 13 बॉल्समध्ये. हा मात्र उचलला आहे लॉंग ऑनच्या दिशेनं. सिंगल रन्स फक्त मिळेल. पलटवार झाला आणि एका रन्सनं मात्र धावफलक जाऊन ठेपला तो 17 वरती आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 बॉल 41 धावा. 12 बॉल 41 धावांचा पाठलाग आजवर कधी झाला नाही असं नाही. एका षटकामध्ये 49 धावा येताना आम्ही पाहिलेत. त्याच्यामुळे 12 बॉल 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती कसा खेळ करेल की आपल्या गोलंदाजा तोफखाना असलेला हा श्रीदत्त भातान संघ मात्र पुन्हा एकदा प्रभावित कामगिरी करेल. गोलंदाजीचा बोलबाला राहिला आहे भातान संघामध्ये. आणि मगाशी मी सांगितलं की भातान संघ जो बी संघ आहे ना, सगळे तरुण मुलं अतिशय उत्तम खेळ करतात आणि त्यामधला रोहितनं सुद्धा चांगली कामगिरी केली. मागच्या सामन्यात राहिलेला अनुपस्थित राहिलेले हे सगळे यंगस्टार स्टार खेळाडू या सामन्यामध्ये पाहतोय आपण. अलंकार भोईर, अलंकार भोईर, श्रीदत्त भातान संघ म्हटलं की CM भोईर यांना कोण विसरेल. चंद्रकांत दादा भोईर माजी सरपंच भातान, त्याच्या माध्यमातून ही सुंदर स्पर्धा भातांच्या रजनी क्रिकेट पाहायला मिळते. परंतु तेवढंच उत्तम व्यक्तिमत्वही राहिलं आहे. क्रिकेटच्या प्रती त्या माणसानं आयुष्य वेचलं आहे. अनेक वर्ष गावासाठी चंद्रकांत दादा क्रिकेट खेळला आहे आणि त्याचाच वसाने वारसा चालवत त्याचा मुलगा आणि संपूर्ण टीम मात्र चांगली कामगिरी करते. हा फटका मात्र फसला. उंच ठकलायचा होता जरूर, ते मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून पण फटका फसला आणि पहिल्याच बॉलवर अलंकारनं शिकार मिळवली आहे, ती मध्येच प्रफुल्ल मोकलची. नवीन फलंदाज प्रवीण मोकल पूर्ण ताकदीशी श्रीदत्त भातान संघ आता मात्र उतरतोय. उत्तम खेळ आणि सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब की कोणत्याही संघाच्या विरोधात 4 हात करण्याचं धाडस एकदम मनामध्ये बाळगलं ना, तुमची भीड फील्ड थोडीशी तात्पुरती पाहिली, त्याच्यामुळेच बॉल मात्र हातामध्ये विसावला नाही. या बॉलवर धावा आल्या 2. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय कंप्लीट. अंतर खूप दूरचं राहिलंय. बॉल हवेत राहिलाय. सतीश बॉल परत येईल, उचलेल, फेकेल, तत्पूर्वी मात्र फक्त आणि फक्त सिंगल रन्स दिली जाईल. 9 बॉल आणि 38 धावा. 9 बॉल आणि 38 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. हाई एक्स्ट्रा कवच्या दिशेने मात्र फटका पाहतोय. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. एकेने दुहेरीनं काही फरक पडणार नाहीये, कारण घरच्या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये काही परफॉर्मन्स दाखवला होता सद्गुरू सिमेंट सप्लायर्सनं, परंतु टॉस जिंकत निलेश भोईरनं प्रथम फलंदाजी स्वीकारली. आता पाहतोय 8 बॉल आणि 37 धावा. मागचा सामनाही काहीसा असाच होता, परंतु प्रसाद भोईरनं कुंडेवालच्या तो सामन्यामध्ये रंग भरले होते. रंग भरले होते. आमच्यामध्ये ही ती क्षमता आहे रंग भरण्याची. ते रंग भरेल चित्र बनवण्याचं काम सुरू केलं. प्रवीण मोकलनं ठोकला षटकार. फटका जर का या बॉलवर आणखीन एक षटकार आला ना तर आव्हान थोडं जवळ जाईल. 7 बॉल 31.
7 बॉल 31 धावा. सेम टीम मागचा सामना सुरू आहे. कुंडेवालच्या विरोधात खेळला गेलेला भातन संघाचा असाच खेळ होता, परंतु तिथे मात्र प्रसाद भोईरनं 4 बॉलमध्ये 18 ठोकल्या आणि त्या सामन्याला जवळपास कलाडणी दिली होती. मोठा फटका जरूर पुन्हा कन्वर्ट करायचा होता, परंतु कानमंत्र राहिला प्रवीणचा आणि ते अलंकारनं मात्र अंगीकारलं. डॉट बॉलची सांगता झाली आणि आता गणित उरतंय 6 बॉल तब्बल 31 धावा. तर टाइमपास नका करू, कारण वेळ तसा कमी आहे आपल्याकडे. आणि त्याचबरोबर विनंती करेन करंजा संघ जसा सामना संपेल ना आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हा, कारण आज फायनलचा दिवस आहे. बऱ्याच ठिकाणी पाहतो, बऱ्याच नाही तर प्रत्येक ठिकाणी 32 टीम 48 टीमचा खेळ असतो सुरू, परंतु 16 टीमचं आयोजन करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. त्या 16 टीमचं आयोजन एकता भंगारपाडा टीमनं केलं आहे. संतोषजी दमडे, कैलासजी गोसावी, विश्वासजी गोसावी या सगळ्या मंडळी आणि संपूर्ण टीमनं, मग चेतन असेल, प्रीतम असेल, निलेश असेल, या सगळी मंडळी एकताची सगळेजण मिळून मात्र एकत्र येत हे सुंदर आणि सुनियोजित आयोजन पाहतोय. सिंगल रन्स मात्र मिळेल आणि आता उरलेल्या 5 बॉलवर 5 षटकार. 5 बॉल 30 धावा. संदेश भोईर, हा मात्र आहे आणखीन एक डॉट बॉल आणि इथे हा सामना जवळपास यजमान संघासाठी संपलाय. हा फटका जरूर चांगला आलाय, परंतु एकदा केलेली चूक सागर ती पुनरावृत्ती करू शकत नाही. एक सुंदर उंचीनं जरी कमी असेल तरी कर्तृत्वानं खूप उंच असा खेळाडू राहिलाय सागर भोईरनं. हा मात्र झेल टिपला आणि फलंदाज प्रवीणचा संपला खेळ. किंग आहे तो पनवेल पारगाववाला आमचा वाद. एका माळेत रोवत दिनेश पाटील डेरवले याने सुंदर गाणं गायलं आणि खऱ्या अर्थानं आनंदजी तारेकर यांचं कर्तृत्व सिद्ध करणारं हे संगीत खूप सुंदर संगीत आहे. आणि या संगीत आपण ऐकलं की आनंद तारेकर पारगाववाला महाराष्ट्रभर या माणसाचं नाव राहिलं. या दरम्यान मात्र एक अवांतर वाईटची रन्स मात्र येते. अभिषेक पाटील स्ट्राईकवर असेल, रणनीती बदलली जाती आहे, बॅटिंग ऑर्डर फिक्स नाही आहे, गोलंदाजी फिक्स नाही आहे, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हरला शतषक तैनात आहे. तू चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि पडझड सुरू आहे, कारण मनापासून आता मात्र ही हार स्वीकारली आहे. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघानं 58 धावा बोर्डवर लागल्या. टॉस जिंकत भातान संघानं प्रथम फलंदाजी का घेतली तर आम्हाला प्रेशर नाही झेलायचं आहे तर प्रेशर द्यायचं आहे. प्रथम फलंदाजी केली आणि 57 धावा बोर्डवर लावल्या. स्क्रीनवर पाहतोय आनंदजी तारेकर यांना आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना कॅप्चर केलं जात आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व मित्रांनो आणि असंख्य यश संपादन करून या माणसाचे पाय जमिनीला आजही तसेच घट्ट बिलगुण आहे. हे या माणसाचं यश आहे. आनंद तारेकर आमचे मित्र असल्याचा आम्हाला अभिमान नेहमीच वाटतो. एक उत्तम आणि यशस्वी असा हा नवतरुण प्रत्येक वेळेला आपल्या सुंदर आणि प्रेमळ स्वभावानं सगळ्यांची मनं जिंकणारा हा माणूस आनंदजी तारेकर. सामना आता मात्र रटाल कंटाळवाना झालाय. रेडी राहायचं आहे नेक्स्ट सामना, कारण आज फायनल्स खेळवायचे तीही उजेडात. स्विचिसचा प्रयत्न, ज्या वेळेला सरळ बॅटनं धावा येत नाही, मग आता अंतिम बॉल उरलं नाही काय आहे, पाया ही क्या था जो खोने का डर है असं म्हणत मात्र अतिशय प्रयत्न केला, तोही राहिला अपुरा. आणि हा डॉट बॉल. आणि मी सकाळपासून सांगत होतो की भातान संघाची गोलंदाजी मुख्य ताकद राहिली आहे, त्या ताकदीनं पुन्हा एकदा दाखवलं की 58 धावा रोखल्या.
समरी पाहतोय आपण खऱ्या अर्थानं भातान संघाची 4